जून-जुलैच्या दरम्यान राज्यातील शाळा महाविद्यालयांचे प्रवेश सुरू झाले. प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिनल लेयर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला यांच्यासह वय, अधिवास व राष्ट्रीयत्व यांसारखे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची गर्दी सेतूसह महाई सेवा केंद्रावर वाढत चाललेली होती. याचा फायदा घेऊन अनेक सेतू व महाई सेवा केंद्र चालकांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जात होते. असाच एक प्रकार मान तालुक्यातील दहिवड येथील बिदाल चौक परिसरात असणाऱ्या महाई सेवा केंद्र चालकांकडून जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल लेयरसाठी जवळपास 1,500 रुपये साई अनिल जाधव यांच्याकडून दाखल्यासाठी घेतले. वास्तविक शासकीय दरपत्रकानुसार जात प्रमाणपत्रासाठी 128 रुपये व नॉन क्रिमिनल लेयर प्रमाणपत्रासाठी 128 रुपये असे एकूण 256 रुपये वसूल करण्याची शासनाची परवानगी आहे. परंतु केंद्र चालक गिरीश काटकर यांचे वडील चंद्रकांत काटकर यांनी अनिल काटकर यांच्याकडून 1,500 रुपये वसूल केले. तसेच अतिरिक्त पैशाची वसुली करूनही प्रमाणपत्रे ठरलेल्या वेळेत विद्यार्थ्याला दिली नाहीत. तसेच गिरीश काटकर हे स्वतः महाई सेवा केंद्र चालवत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अनिल काटकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना राजेश महाई सेवा केंद्राच्या विरोधी तक्रारी अर्ज दिला. सातारा न्यूजचे प्रतिनिधी धीरेन कुमार भोसले यांनी अनिल काटकर यांच्या तक्रार अर्जाला अनुसरून मानचे तहसीलदार विकास आहिर यांच्याकडे पत्रव्यवहार केले. त्यानंतर महसूल विभागाने शहानिशा करून उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी केलेल्या सखोल चौकशी अंती दिनांक 19 जानेवारी 2018च्या शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दहिवड येथील गिरीश चंद्रकांत काटकर यांच्या नावे असलेले राजेश ई सेवा केंद्र बंद केलेले आहे. त्याबाबतचा आदेशही त्यांनी जारी केलेला आहे. उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिलेल्या या आदेशामुळे अतिरिक्त पैसे वसूल करणे, वेळेत दाखले न देणे, दाखल्यांच्या नावाखाली भ्रष्टाचार करणाऱ्या सेतू चालक व माही सेवा केंद्र चालकाचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे प्रांताधिकारी गाडेकर ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.